हॅपी बर्थडे टू यू. हॅलो, कसे आहात सगळे. आज ना आमच्या पप्पांना द्यायचं होतं टिफिन, त्यामुळे आमच्या आईने ना एवढी मोठी चटणी करून ठेवली होती शेंगदाण्याची. तीच मी आम्ही त्यांना खूप ऑप्शन दिले की हे देऊ का ते देऊ का, परंतु ते बोले काहीच देऊ नका, मला देणार तर फक्त शेंगदाण्याची चटणी द्या. मी त्यांना बोलली कशाची तरी भाजी बनवते घेऊन जाऊ सोबत, परंतु ते काय ऐकायलाच तयार नाही. ते बोले देशील तर फक्त चटणी दे, नाही तर नकोच देऊ डबा. म्हटलं जाऊ दे, आता काही बोलून उपयोग नाही आहे. आणि त्यानंतर आज होता आईंचा वाढदिवस, त्यामुळे आमच्या पप्पांनी दिलं सरप्राईज आईंना. तर ते त्यांना दाखवत होते, परंतु त्यांना समजून गेलं की कितीची आहे ती साडी. उलट ते रागवायला लागले अंशूच्या पप्पांना. त्या बोलले की का आणली तू साडी असं म्हणून, एवढी महागाची साडी काय आणायची गरज नव्हती. उलट त्यांनाच जर रागवायला लागले. अंशूच्या पप्पांना जायचं होतं ड्युटीला, म्हणून त्यांनी अगोदरच सरप्राईज आणून देऊन दिलं, कारण की मग ते रात्री येतील नाही येतील हे काही त्यांचं निश्चित नव्हतं. मग ते बोलले की रात्री जर आलोच नाही तर मग त्यापेक्षा म्हणे मी अगोदरच मी त्या आईला सरप्राईज देऊन देतो. त्यांनी ते दिलं वगैरे. आणि त्यानंतर ते गेले ड्युटीला. मला हे डाळिंब सोलायचे होते, ते मी इकडे सोडून घेतले. केले अंशूचे पप्पा आले, उशिरा का होईना परंतु केक घेऊन आले होते. तर असं झालं आमचं सेलिब्रेशन.